तर मंडळी, हलवाईसारखा मूग डाळीचा शिरा आपला पण व्हावा असं वाटतं ना, मग ही पद्धत नक्की फॉलो करा. त्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ घेतली, स्वच्छ धुतली, 2 तास भिजत घातली. रात्रभर ते भिजत घालू नका किंवा जास्त वेळी भिजत घालू नका. मिक्सरमध्ये वाटून घेतलं. साधारणतः मी अर्धी वाटी तूप घालून घेतलं. त्यामध्ये मिडियम गॅस करायचा आहे. मिडियम गॅसवरती आपल्याला हे बारीक केलेली मुगाची डाळ आहे ती चांगली परतून घ्यायची, म्हणजे भाजून घ्यायची. तुम्ही जर मोठा गॅस केला तर वरतून तर ब्राऊन होणार, आतमध्ये ते कच्ची राहणार. कच्चेपणाची शिरायला टेस्ट येणार, म्हणून आपल्याला पूर्ण पोची जरी मिडियम गॅसवरती फुडं करायची. साधारणतः त्यामध्ये इथं अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले समप्रमाणामध्ये ते घ्यायचं आहे. मूग डाळ हे गरमच आहे, त्यामुळे ते रवा आणि बेसन पीठ हे पटकन भाजल्याचं ते खूप जास्त वेळ घेत नाही. आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडं तूप करून त्यामध्ये घालून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला चांगलं 3 ते 4 मिनिटं घालून घ्यायचे. ही प्रोसिजर करायला आपल्याला 15 ते 20 मिनिटं जाणार आहे हलवा करायला. पुन्हा त्यात थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. साधारण त्यामध्ये मी 1 वाटी तूप इथं घातलेलं आहे. थोडं गरम पाण्याचा शिंपका इथं मारून घ्यायचं, म्हणजे अगदी दाणेदार आपला हलवा इथं तयार होते. दूध साईडला गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालून घेते. 150 ग्राम इथं खवा घेतलेला आहे. खवा जर तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडर वापरली तरी पण चालतं. आणि हे दुधामध्ये साखर मिक्स केली ते त्यामध्ये घालून घ्यायची. ड्रायफ्रूट थोडं तळून घ्यायचे आपल्या आवडीनुसार. तुपात चांगलं खरपूस तळून घ्यायचे, नंतर शिऱ्यामध्ये घालून घ्यायचे. तुम्हाला हा मूग डाळीचा शिरा तुपात जर करायचा नसेल तर मी वनस्पती तूप किंवा तेलामध्ये केला तरी पण चालतो. पण साजूक तुपामुळे एक छान अशी हलवाईसारखी टेस्ट आणा म्हणून मी तर साजूक तुपाचा इथं उपयोग केलेला आहे. छान आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि वेलची पूड इथं मात्र आवडीनं घालायची. एवढी छान जबरदस्त आपला हलवा इथं तयार झाला आहे. आणि आपलं मस्त जेवणाचं ताट पण तयार झाले आणि मूग डाळीचा हलवा पण इथं तयार झाला. आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास